नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सकाळच्या 6:30 वाजले तर. आणि इथं गोरांखालचं शेण उचलून झाडून काढले. बादली आणली, म्हशीची धार काढून घेते आधी. आणि म्हशीची धार काढून झालं परत मग गाईची धार काढायची. चला आधी म्हशीची काढते. इथं आता शाळेला मका टाकली पसरून खायला. आणि इकडं मामा आता गायचा भाला घालायला लागले. ते आता म्हशीची धार काढून घेते, गाईची धार काढून घेते. धार काढली गाईची. आणि आता मामा वासरू सोडायला लागले तर परत प्यायला. 7:30 वाजले ते आता. आणि बाहेरचं सगळं काम आवरून आंघोळ करून आता मी किचनमध्ये आली. आज पोरांना सुट्टी, त्यामुळे आज पहिल्यांदा बाहेरचं काम केलं. आधी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले. आणि आज तुरीची डाळाची आमटी करायची आणि थोडंसं मुलांना खायला वरण. तुरीची डाळ निवडून चांगली धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले 2 चिरून. आता शिजायला टाकते डाळ. आणि डाळ शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते. डाळ शिजली आणि इथं आता मस्त अशी तुरीची डाळाची आमटी बनवून तयार झाली. आता करायला लागले मी चपात्या करून घेते आता. आणि चपात्या केल्यावर परत मग वरण करते. सगळा स्वयंपाक करून झालाय. चपाती, भात, वरण, आमटी. आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. कसं झालं रे वरण भात? छान झाले का? आता आजीला केली ज्वारीची भाकरी. चला आता जेवण करून घेतो सगळेजण. 11 वाजले त्या आणि जेवण झाले. ती भांडी सगळी गोळा करून बाहेर आणली ती घासायला. कपडे पण आणली ती धुवायला. आणि इकडं घरं सगळीपासून स्वच्छ केली ती. पोरांचा इकडं अभ्यास चालू आहे. आणि सकाळ आज बारीक केसावणी पाऊस चालू आहे. जास्त मोठं नाही. तोपर्यंत आता कपडे भांडी करून घेते, कारण आज पाऊस येणारच. आज गणपती बाप्पाचं आगमन. भांडे घासून झाली सगळी. आणि पाऊस काय उघडं नाहीच. साड्या बाहेरच टाकले. ते साड्या घरात घातले की पाणी गळते साड्यातनं. आणि बाकीचे बारके कपडे इथं पोर्चमध्ये आणून टाकले. ती चांगलाच पाऊस चालू झालाय. अडीच वाजले त्या आणि आता चांगला पाऊस यायला लागलाय. साडेतीन वाजले त्या आणि पाऊस उघडलाय. काल आणलेली वैरण सगळी संपली आता शेळ्यांची. आणि पाऊस पण उघडलाय. तोपर्यंत खाली चालली आता मी वैरण घेऊन येते आता शेळ्यांना. वैरण आणून डायरेक्ट जाळीच्या आतमध्ये टाकली. आता इथनं उचलून शेडमध्ये टाकते आतमध्ये पसरून, म्हणजे पाऊस आला तरी भिजायचे नाही. खायला आणि शेळ्यांना. शेडमध्ये पसरवून टाकली वैरण, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित खायला येते. आता इथं आजीने आणि मी भेंड्या तोडले. ते सापडून तेवढे तोडले. ते देशी भेंड्या सापडले ते जास्त आहे का नाही आजी? ह्या भेंड्याला काय भेंड्याच येणार त्या भरपूर भेंडे सापडले. ते वांगे काय 4च सापडले. ती काल सगळी तोडली होती आत्यानं.
एवढी सापडली ती वांगी. भेंड्या मात्र देशी भरपूर सापडले ते. नाही म्हणलं तर सगळ्यांची एक भाजी होती. त्यात 2 जणांना आमच्या घरात भेंडी आवडत नाही, भाऊजीला आणि आदूला कसलीच भेंडी आवडत नाही. त्यामुळे बाकीच्यांना एवढी भेंडी पुरती. आता इकडं माळावर आली आहे मी. आमच्या एका मोठ्या जावेच्यात मुळा आहे आणि श्रावणामध्ये लावला होता मुळा, म्हणजे श्रावणामध्ये विकण्यासाठी मुळा लावला होता. आता श्रावण संपला आहे पण मुळा भरपूर शिल्लक आहे अजून. जर समोरला आम्ही इथनंच मुळा न्यायचो त्यांच्याकडूनच समोर सोडायला. आणि आज आजीनं सांगितलं की मुळ्याची भाजी चांगली होती, त्यामुळे आता मी मुळं घ्यायसाठी आली. आता बघू, मुळं तुपटून घेते शोधून ह्यातनं चांगलं. आजी सांगते ना तशी भाजी करू मुळ्याची. आता इथं मुळं स्वच्छ धुवून घेतल्यात. आता मुळं खिसून घेते. खिसण्यानं खिसून घ्यायचा मुळा. तर इथे मी जेवढी भाजी करायची तेवढा मुळा खिसून घेतला आहे आणि मुळा खिसायच्या आधीच धुला आहे, त्यामुळं आता काही धुवायचं नाही. आता ह्यातलं कढईत टाकताना असं पाणी फक्त पिळून घ्यायचं, धुवायचं नाही आता मुळा. चला आता बघू कशी करायची भाजी. हां, लय सुटलं पाणी. आता आजी सांगणार आहे ते मला आणि आजी सांगतेला तसं मी करणार आहे मुळ्याची भाजी. चला करू आता भाजी. मुळ्याची भाजी करायसाठी कढई ठेवली गरम व्हायला. कढईत तेल टाकले, तेल गरम झाले तर तेलामध्ये मोहरी टाकायची. जिरे, गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली टाकते. हलवून घेते आणि मुळात चांगला पिळून टाकते त्यामध्ये. भरपूर पाणी निघते मुळ्यामध्ये. सगळं चांगलं पिळून घ्यायचं पाणी आणि मगच टाकायचं मुळं. आजीने सांगितल्या भाजी कशी करायची आणि आजी बाहेर गेले सगळा मुळा पहिल्यांदा आता नितळून पाणी टाकते कढईमध्ये. सगळा मुळा कढईत टाकला. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि व्यवस्थित हलवून घेते. म्हणजे जसं हाताला पाणी सुटेल तसं मुळा शिजल चांगला. आता ह्याच्यामध्ये चटणी टाकते, चांगलं हलवून घेते आणि झाकून ठेवते म्हणजे चांगलं शिजल. गॅस पूर्ण बारीक करते आणि झाकून ठेवते. आता इथं मस्त अशी मुळ्याची भाजी तयार झाली. शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं शिजल्यावर. चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.